विलिनीकरणाच्या चर्चांबाबत तटकरेंनी अखेर दिली कबुली. तटकरेंच्या कबुलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात जोरदार पॉलिटिकल ड्रामा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला पार पडणार मतदान. विक्रम काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज. आजच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेल्या काकडेंना उमेदवारी. अंतर्गत विरोध झुगारून विक्रम काकडे यांनी भरला अर्ज. नाशकात महाविकास आघाडीनं उमेदवारी अर्ज भरलाच नाही. महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीतून माघार. ठाकरे गटाचे वसंत गीते, अनिल कदम होते इच्छुक. नाशिक संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर करणार भूमिका स्पष्ट. विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर. पक्षश्रेष्ठींकडे 48 नावांची यादी दिली होती. परत गोगावलेंचा आम्हाला पाठिंबा. अनिकेत तटकरेंच्या विधान परिषद उमेदवारीवरून सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. महायुतीत रायगडमधील जागेवरून तणाव कायम. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत. महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत होती जोरदार रस्सीखेच. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी. छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध ठाकरे गटात लढत. ठाकरे गटाकडून देवयानी पाटील डोणगावकरांना उमेदवारी. भाजपाकडून जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाटांना संधी. भाजपाचे अर्ध्याहून जास्त उमेदवार आयात. भाजपाचे विधान परिषदेचे उमेदवारही अर्धे काँग्रेसचे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात. पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. अजितदादा असतानाचा विलिनीकरणाचा विषय आणि नंतरचा यात फरक. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. हल्लीच्या राजकारणात तत्वनिष्ठा कमी झाली आहे. मी कधी विचारांशी तडजोड करत नाही. नागपुरातील कार्यक्रमात गडकरींनी मांडलं रोखठोक मत. अशोक खरावच्या बनावट बँक खात्यांचा तपास. एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती. चक्क खासदाराच्याच घरी चोरी. खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी. चोरट्यानं बंगल्यात शिरून पळवला मोबाईल.